केदार, तू तू जेवण घेऊन का आलायस? मी तारिणीला सांगितलं होतं. नाही, तारिणी थोडी कामात आहे आणि तुम्हीच सांगितलं ना जेवण वरती घेऊन यायला, म्हणून मी घेऊन आलोय. दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. इकडे ठेवतीये. दादा, हा माझा छोटा भाऊ केदार. नमस्कार. 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 तुम्ही जेवून घेता का? काही ऑफिसचं काम चालू आहे का? चॅनलचं? नाही, चॅनलचं नाही ॲक्च्युली. पर्सनल काम चालू आहे. ओके. कसलं? ओके, मी तुला सांगू शकते. आय कॅन ट्रस्ट यू. स्पेशल क्राईम युनिटबद्दलची माहिती हवी होती म्हणून यांना बोलवलंय. पण का? केदार, कारण मला त्यांना अप्रिशिएट करायचं आहे. किती सुपर्ब आहे ती टीम. ते समाजासाठी जे काही करतायत ते खूप कौतुकास्पद आहे. अरे, तुला माहिती नसेल पण इरा किडनॅप झाली होती. आय हॅड लॉस्ट ऑल होप्स, पण स्पेशल क्राईम युनिटने माझ्या इराला वाचवलं. आणि एवढंच नाही, निशिताला सुद्धा त्यांनीच वाचवलं. त्यांना अप्रिशिएट नको करायला? म्हणजे मला ही उत्सुकता आहे की आजच्या जगात अशी कुठली माणसं आहेत जी काहीही अपेक्षा न करता आपलं काम करतायत. आय रिअली वॉन्ट टू नो. पण कशाला? म्हणजे अहो, ते अंडर कव्हर कॉप्स आहेत. हे बघा, प्लीज ऑफेंड होऊ नका, पण तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. अहो, जसं लोकांचा जीव वाचवणं त्यांचं काम आहे, तसं स्वतःची आयडेंटिटी रिव्हील न होऊ देणं सुद्धा त्यांचं काम आहे. या सगळ्या गोष्टीचा ना त्यांच्या कामावर फरक पडू शकतो. अहो, कौशिकी मॅडम त्यांच्या कुटुंबाला सुद्धा ते त्यांच्या प्रोफेशन बद्दल कळू नाही देत. तसं अलाउडच नसतं ना त्यांना. आतापर्यंत कित्येक क्रिमिनल्सला त्यांनी पकडून दिलंय. ते क्रिमिनल सुद्धा त्यांची आयडेंटिटी रिव्हील होण्याची वाट बघत असतील. कौशिकी मॅडम, असं जर झालं ना तर त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा उगाच कशाला ना, त्यांना त्यांचं काम करू देत. हा हॅलो. अरे युवराज दयानंद खांडेकर, तू काय मला कॉल सेंटर वाला समजतोस की काय? हा, माझा फोन नाही घेत. लक्षात ठेव, तू माझे पैसे देणं लागतो, मी तुझा नाही. अरे नाही नाही बाबा, माझ्या लक्षात आहे रे. माझी काय अवस्था झाली मी तुला काय सांगू. अरे एवढा हतबल युवराज खांडेकर मी आज पहिल्यांदाच बघतोय. त्या सावत्र भावाने तुझ्या हातात बांगड्या भरल्या की काय? तेवढंच बाकी राहिलंय आता. पण डोंट वरी, काही झालं तरी मी तुला तुझे पैसे देणार आहे. कधी? हे बघ, मी आता जे बोलेन त्याच्यावर प्लीज चिडू नकोस हा, पण मला थोडा वेळ दे ना प्लीज. तुझी वेळ संपली. आता तू पैसे नाही दिलेस तर तुझा काळ येणार. हे तू असं काही करणार नाहीयेस हा? हे बघ, मी कोण आहे? युवराज खांडेकर आहे ना मी. अरे मी कुठे पळून जाणार आहे का? इथेच आहे ना. नाही चाललास ना कुठे पळून? हा ठीक आहे, मग ये उद्या भेटायला. उद्या? का नाही येणार? ठीक आहे, मग तुला आज सुचल्याची व्यवस्था करतो. नाहीतर एक काम करतो, मीच येतो तुला भेटायला तुझ्या घरी. ए नाही नाही, हे बघ ऐक, तू मला लोकेशन पाठव. हा, तू जिथे बोलवशील तिकडे येईल हा युवराज खांडेकर. ओके, पण तू यायचं नाही येते, मी येणार तुझ्याजवळ. ओके, मला लोकेशन पाठव प्लीज.
टीडी ऐक ना. थांब थांब, इथे आपली आयडेंटिटी धोक्यात आली आहे. म्हणजे तुझा संशय खरा ठरला. कौशिकी मॅडमने त्या दोघांना स्केच काढायला लावलंय, तेही तुझं. आणि कौशिकी मॅडमला आपल्या स्पेशल क्राईम युनिटच्या लोकांना भेटायचंय. पण का? ते सांगतो, पण बॉस त्यांनी तुला पाहिलं तर? अरे हा काय नवीन प्रॉब्लेम होऊन बसलाय. या घरातल्या एका जरी माणसाला आपल्यावर संशय आला ना केदार, आपलं मिशन आपल्याला अबॉर्ट करून इकडनं निघून जावं लागेल. काहीच करता येणार नाही. प्लीज प्लीज हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी विचार कर. त्यांनी ऑलरेडी स्केच काढायला सुरुवात केली आहे. वय वय एकदम अशीच होती. स्केच रेडी आहे मॅडम. दाखव. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. वय ओके, तुम्हाला अजून काही आठवत आहे? नाही ताई, जेवढं आठवत होतं तेवढं समजा सांगितलं बघा. मी सांगते ताई तुम्हाला. काय तुम्हाला काही अजून आठवत आहे? त्या बाईच्या रूपात देवीचं तेज झळकत होतं. त्या बाईची ओळख असंच सांगता येणार नाही. ती देवी पार्वतीचं रूप होती, जी दुसऱ्या बाईला वाचवण्यासाठी आली होती पृथ्वीवरती. अव तिच्या हातात 10 हातांचं बळ होतं. तिच्या नजरेत खरेपणा होता. अव जेव्हा ती समोर आली ना, तेव्हा असं वाटलं साक्षात देवीच उभी राहिली आमच्या पुढ्यात. अव त्या राक्षसाला शिक्षा करण्यासाठी माझी जरीमरी आले बाईच्या रूपात अवतार घेऊन. अव ती देवी होती देवी. ती जी कोणी असेल ना, तिच्या पाठीशी कायम माझी जरीमरी आई उभी राहावी.